Hello friends, welcome back to my channel. In previous video, we had discussed about the uses of dimensional analysis. डायमेन्शनल ॲनालिसिसचे आपण 3 यूज पाहिलेले आहेत आणि त्या प्रत्येकावरती एक एक्झाम्पल आपण घेतलेलं आहे. आता त्याच युजेसवरती जे एक्झरसाइजमध्ये अनसॉल्व्ड न्यूमेरिकल्स एक्झाम्पल्स आहेत ते आज आपण घेणार आहोत. एक्झरसाइजमधले सगळेच अनसॉल्व्ड एक्झाम्पल्स घेणार आहोत. त्यातलं फर्स्ट एक्झरसाइजमधला क्वेश्चन नंबर 2 मधलं सेकंड एक्झाम्पल आहे. एक्झाम्पल काय ते, what are the dimensions of the quantity L into root L by G, L being the length and G the acceleration due to gravity. त्यांनी एक क्वांटिटी दिलेली आहे L into under root L by G. या क्वांटिटीचे डायमेन्शन आपल्याला फाइंड करायचे आहेत. म्हणजे जसं आपण पाहतो काय, ॲक्सेलरेशनचा फॉर्म्युला काय, व्हेलॉसिटी अपॉन टाईम, बरोबर. व्हेलॉसिटी आणि टीचे डायमेन्शनवरून आपण ॲक्सेलरेशनचे डायमेन्शन फाइंड करतो. तशी एक कुठली तरी फिजिकल क्वांटिटी आहे ज्याला की आपण एक्स म्हणू. कुठली एक्स फिजिकल क्वांटिटी की ज्याचा फॉर्म्युला आपल्याला दिलेला आहे यल अंडर रूट यल डिवायडेड बाय जी. एक कुठली तरी फिजिकल क्वांटिटी आहे जी की या टर्ममध्ये एक्सप्रेस केलेली आहे. जशी आपण ॲक्सेलरेशन, व्हेलॉसिटी आणि टाईममध्ये एक्सप्रेस करतो तशी सेम एक अननोन फिजिकल क्वांटिटी आहे की जिचा फॉर्म्युला काय, यल इंटू अंडर रूट यल बाय जी. तर आपल्याला या क्वांटिटीचे डायमेन्शन फाइंड करायचे आहेत. म्हणजेच आपल्याला एक्सचे डायमेन्शन फाइंड करायचे आहेत. हे एक्स जे आहे ते आपण कन्सिडर केलेलं आहे. त्या एक्सच्या जागी तुम्ही काहीही कन्सिडर करू शकता, बरोबर. एक्स नावाची फिजिकल क्वांटिटी आहे ज्याचा फॉर्म्युला हा आहे. त्याच्यामध्ये यल म्हणजे लेंथ आहे आणि जी म्हणजे ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी आहे. तर एक्सचे डायमेन्शन्स काय असतील हे आपल्याला विचारलेलं आहे. सगळ्यात सुरुवातीला आपण काय केलं तर दिलेली जी क्वांटिटी आहे यल अंडर रूट यल बाय जी त्याला आपण एक्स कन्सिडर केला. एक्स कन्सिडर केलं, त्याच्यामध्ये यल म्हणजे लेंथ दिलेला आहे आणि जी म्हणजे ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी दिलेलं आहे. आपण त्याचे डायमेन्शन आता फाइंड करू. डायमेन्शन्स ऑफ एक्स हे फाइंड करण्यासाठी एक्स इज इक्वल्स टू यल अंडर रूट यल बाय जी. यल आता अंडर रूट म्हणजेच काय तर त्याचा पॉवर 1/2 असतो. ते तुम्हाला मॅथमॅटिक्समध्ये प्रॉपर्टीज झालेले आहेत. यलचा पॉवर काय घेऊ आपण 1/2. कळालं इथेपर्यंत. स्क्वेअर रूट काढून टाकलं आणि स्क्वेअर रूट ऐवजी आपण काय लिहिलं 1/2, बरोबर. हे कळालं कसं आलं 1/2. आता आपण याला परत स्प्लिट करू. यलचा पॉवर 1/2 डिवायडेड बाय जीचा पॉवर पण काय येईल 1/2. कळालं काय केलं, पॉवर सेपरेट केल्या. दोघांचा पॉवर काय असणार 1/2. दोघं पण स्क्वेअर रूटमध्ये आहेत. दोघांचा पॉवर काय आला 1/2. हे झाल्यानंतर आता हे बेसेस सेम आहेत यल आणि यल, मग पॉवरची काय होते ॲडिशन. इथे यलचा पॉवर काहीच नाही म्हणजे काय असणार आहे तर 1 असणार आहे. यलचा पॉवर 1 + 1/2. हा 1 + 1/2 डिवायडेड बाय जीचा पॉवर 1/2. आलं इथेपर्यंत. आता जीचा पॉवर जो 1/2 होता त्याला आपण अजून एक टर्ममध्ये लिहू शकतो, जीचा पॉवर -1/2. म्हणजे डिनॉमिनेटरचं कुठे शिफ्ट केलं आपण, न्यूमिरेटरला शिफ्ट केलं. ह्या सगळ्या मॅथमॅटिकल प्रॉपर्टीज ऑपरेशन्स तुम्हाला माहिती आहेत ऑलरेडी. यलचा पॉवर काय आला 1/2 + 1 म्हणजे इथं क्रॉस मल्टिप्लाय करून काय करा तुम्ही सॉल्व करा, 3/2 येईल. म्हणजे 1 + 1/2. 1 + 1/2 इथं काय नसतं म्हणजे काय असतं 1 असतं. क्रॉस मल्टिप्लाय करायचा 2 × 1 2 + 1 × 1 1 डिवायडेड बाय 2 × 1 2. काय आलं 3/2. यलचा पॉवर काय झाला 3/2 आणि जीचा पॉवर काय झाला -1/2. आलं इथंपर्यंत. हे आपण सॉल्व करून घेतलं. एक्सचा हा फॉर्म्युला आला. आता नेक्स्ट स्टेप, एक्सचा काय फॉर्म्युला आला L⁻³ 3/2 आणि G⁻⁻² 1/2. आता आपण नेक्स्ट काय करायचं आहे त्याची युनिट लिहायला स्टार्ट करायचे, बरोबर. याचं युनिट सुरुवातीला आपल्याला डायमेन्शन जर फाइंड करायचं असतील तर काय माहिती पाहिजे युनिट. मग यल काय म्हटलेलं आहे इथं, लेंथ म्हटलेलं आहे. लेंथचं युनिट काय असतं किंवा लेंथचं युनिट मीटर, त्याचा 3/2 इंटू जी म्हणजे काय ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. त्याचं युनिट काय ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीचं मीटर पर सेकंड स्क्वेअर आणि त्याचा पॉवर काय -1/2. आलं. असं एक करू शकता तुम्ही किंवा डायरेक्टली यलचे डायमेन्शन्स लिहायचे. यलचे डायमेन्शन्स काय, यल म्हणजे लेंथ, L1 M0 T0. लेंथचे डायमेन्शन लिहिले. त्याचं पॉवर किती आहे 3/2. त्याचा पॉवर काय 3/2. दुसरा ब्रॅकेट ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी म्हणजेच ॲक्सेलरेशनचे डायमेन्शन पण आपल्याला माहिती आहेत. आता काय
L1 m0 t मायनस 2 मीटर पर सेकंड स्क्वेअर असतं त्याचं युनिट, मीटर पर सेकंड स्क्वेअर, त्याचा पावर -1/2, म्हणजे मीटरचे डायमेन्शन L1 आले बरोबर. इथं मास नाही, टाईम नाही, बाकी दोन्ही 0 आले, त्याचा पावर 3/2 आहे तसा लिहिला आपण तिथं. आणि दुसरं काय मीटर पर सेकंड स्क्वेअरचे डायमेन्शन म्हणजे ॲक्सेलरेशनचे डायमेन्शन लिहिले आणि त्याचा पावर -1/2. आता ब्रॅकेटचा पावर असेल तर पावरचे काय होते मल्टिप्लिकेशन, L 3/2 1 × 3/2 m0 आणि टी पण काय होईल 0. हॅलो नेक्स्ट L -1/2 m0 t -2 × -1/2 दोघांचं मल्टिप्लिकेशन, मायनस मायनस प्लस होईल, 2 2 कॅन्सल होईल, टीचा पॉवर काय शिल्लक राहिला 1. देअरफॉर L 3/2 m0 t0 आणि दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये L -1/2 m0 t काय राहिला 1 शिल्लक राहिला, कारण 2 2 काय झालं आहे कॅन्सल झालेलं आहे. आता बेसिस, सेम बेसिस पॉवर्सची ॲडिशन, x = L 3/2 -1/2. आता पॉवरची ॲडिशन करायची पण इथं मायनस आहे नाही, इथं 1/2ला मायनस घेतली तर आपण m0 0 + 0 0 आला तो आणि t 0 + 1. therefore x = L 3/2 -1/2. डिनॉमिनेटर सेम आहे, डायरेक्ट सबस्ट्रॅक्शन, 3 - 1 2 / 2 m0 t1 2 कॅन्सल होईल. therefore x = L1 m0 t1. हे काय झाले या फिजिकल क्वांटिटीचे डायमेन्शन झाले, डायमेन्शन्स ऑफ L × √L/g. कळाला फर्स्ट प्रॉब्लेम. आता नेक्स्ट याच क्वेश्चनमधला हा झाला सेकंड प्रॉब्लेम. नेक्स्ट आहे हा झाला सेकंड प्रॉब्लेम. नेक्स्ट आहे सिक्स्थ प्रॉब्लेम जो की आहे कायनेटिक एनर्जीचा, जो ऑलरेडी आपण या आधीच्या व्हिडिओमध्ये सॉल्व केलेला आहे. तो व्हिडिओ त्याच्यासाठी रेफर करा तुम्ही, तो ऑलरेडी सॉल्व केलेला आहे. आता नेक्स्ट क्वेश्चनमधले आपण न्यूमेरिकल घेऊ. आता नेक्स्ट दिलेला आहे क्वेश्चन, ॲन ऑब्जेक्ट इज फॉलिंग फ्रीली अंडर द ग्रॅव्हिटेशनल फोर्स. इट्स व्हेलॉसिटी आफ्टर ट्रॅव्हलिंग अ डिस्टन्स h इज v. त्याने किती डिस्टन्स ट्रॅव्हल केलेला आहे, h डिस्टन्स ट्रॅव्हल केलेला आहे आणि त्याची व्हेलॉसिटी आहे v. इफ v डिपेंड्स अपॉन ग्रॅव्हिटेशनल ॲक्सेलरेशन g, v कशावरती डिपेंड आहे, ग्रॅव्हिटेशनल ॲक्सेलरेशन g, अँड डिस्टन्स h, डिस्टन्स काय h. देन प्रूफ विथ द डायमेन्शनल ॲनालिसिस v = k रूट g into h. Prove dimensionally v = k √gh where k is the constant. हा आपल्याला दिलेला न्यूमेरिकल दिलेला एक्झाम्पल आहे. आपल्याला प्रूफ काय करायचं आहे, v = k √g into h. कळालं. आता हे जे गिवन न्यूमेरिकल आहे ते डायमेन्शनल ॲनालिसिसच्या यूजवरती डिपेंड आहे. आणि कुठला यूज, तर दुसरा यूज, सेकंड यूज कुठला पाहिला आपण, टू इस्टॅब्लिश द रिलेशनशिप बिटवीन रिलेटेड फिजिकल क्वांटिटीज, त्याच्यावरती बेस्ड आहे हा. आपल्याला प्रूफ काय करायचं आहे, v = k कॉन्स्टंट √gh. बरोबर. आता सगळ्यात पहिली स्टेप आन्सरमध्ये हे आपल्याला प्रूफ करायचं आहे. आन्सरमध्ये सगळ्यात पहिली स्टेप, व्हेलॉसिटी इज डिपेंड्स ऑन g अँड h, हे आपल्याला दिलेलं आहे. व्हेलॉसिटी इज डिपेंड्स ऑन ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी अँड हाईट दिलेलं आहे. आपण काय करतो, फर्स्ट स्टेप v = k कॉन्स्टंट इंटू g इंटू h लिहून घेतो सगळ्यात सुरुवातीला. म्हणजे दिलेली क्वांटिटी कोणत्या क्वांटिटीजवरती डिपेंड आहे ते लिहून घ्यायचं आणि कॉन्स्टंट के इथं ॲड करायचा. केला. नेक्स्ट स्टेप काय, g⁻⁴ h⁻y, g⁻⁴ h⁻y. ही नेक्स्ट स्टेप आपण लिहून घेतो. ए बी कुठलेही व्हेरिएबल आपण यूज करतो, हे केलेलं आहे. म्हणजे आपल्याला एक्स आणि वायची व्हॅल्यू फाइंड करायची आहे. बरोबर. इथंपर्यंत व्ही काय दिलेलं आहे, व्हेलॉसिटी, जी काय दिलेलं आहे, ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी, आणि एच काय दिलेलं आहे, हाईट.
नेक्स्ट स्टेप काय असते आपले सगळ्यांचे डायमेन्शन्स लिहून घ्यायचे. फर्स्ट व्हेलॉसिटी L1 m0 t-1. आता डायमेन्शन आपल्याला पाठ झाले असतील डायरेक्टली यूज करायचे. के कॉन्स्टंट आहे विच इज डायमेन्शनलेस. जीचे डायमेन्शन्स L1 m0 t-2 त्याचा पॉवर x. h काय हाईट L1 हाईट म्हणजेच लेंथ, एकच क्वांटिटी आहे म्हणजे लेंथचा पॉवर 1. मास नाही आहे, मास 0, t0 पॉवर y. आली इथपर्यंत. या साईडला एकच ब्रॅकेट आहे तो सॉल्व करायचा नाही. के आहे तसा हे ब्रॅकेट आता सॉल्व करा. ब्रॅकेटचा पॉवर म्हणजे पॉवरची मल्टिप्लिकेशन. Lx m0 t-2x. दुसरा ब्रॅकेट Ly m0 t0. कारण की 0 × y 0च येतं, 0 × y 0च येतं. आता बेसेस सेम, पॉवर्सची ॲडिशन. के Lx + y. यमचा पॉवर इथं 0 आहे, इथं पण 0 आहे, 0 + 0. आणि टीचा पॉवर इथं -2x आहे, इथं +0 आहे. आलं. नेक्स्ट Lx + y. आता नेक्स्ट स्टेप काय, तर आता पूर्ण ब्रॅकेट झालं. इथं पण L m t आहे आणि या साईडला पण L⁻1 m0 t-1 आहे. दोन्हीकडे सेम ब्रॅकेट राहिलेले आहेत. मग पॉवर्स काय करायचे, कम्पेअर करायचे. इथं Lचा पॉवर काय x + y, इथं काय 1. म्हणजे x + y काय असलं पाहिजे तर 1 असलं पाहिजे फर्स्ट इक्वेशन. इथं mचा पॉवर काय 0, इथं पण mचा पॉवर काय 0. सेकंड इक्वेशन लिहायची गरज नाही. टीचा पॉवर इथं काय -2x + 0 म्हणजे -2x आहे. इकडं टीचा पॉवर काय -1. हे झालं सेकंड इक्वेशन. आता इथं मायनस काय होईल प्लस, म्हणजे एक्सची व्हॅल्यू काय आली तर 1/2 आली. एक्सची व्हॅल्यू काय आली 1/2. आता एक्सची आलेली व्हॅल्यू 1/2 इथं टाकायची या इक्वेशनमध्ये. x + y = 1, 1/2 + y = 1, y = 1. हा 1/2 इकडे प्लस आहे, तिकडे गेल्यावर काय होईल मायनस. 1 मधून हाफ मायनस झाला, काय शिल्लक राहिला हाफ. बरोबर. एक्सची व्हॅल्यू 1/2, वायची व्हॅल्यू 1/2. देअरफॉर आता या फॉर्म्युल्यामध्ये आपण एक्स आणि वायच्या व्हॅल्यू टाकू. v = k g⁻1/2 अँड h⁻1/2. दोघांचा पॉवर सेम आहे. नेक्स्ट स्टेप लिहू शकतो आपण. v = k gh⁻1/2. दोघांचा पॉवर काय 1/2 आहे, ब्रॅकेटमध्ये लिहिलं. आणि आत्ताच आपण पाहिलेलं आहे 1/2 म्हणजेच काय असतं स्क्वेअर रूट. देअरफॉर k √g × h. 1/2च्या जागी आपण काय करू शकतो, त्याला स्क्वेअर रूटमध्ये लिहू शकतो. देअरफॉर v = k √gh. हेन्स इट इज प्रूव्ड. आपण दिलेलं काय केलं, प्रूफ केलेलं आहे. कळालं. हे एक्झाम्पल होतं दुसऱ्या यूजवरती टू इस्टॅब्लिश द रिलेशनशिप बिटवीन रिलेटेड फिजिकल क्वांटिटीज. कळालं हे एक्झाम्पल. नेक्स्ट एक्झाम्पल दिलेलं आहे. नेक्स्ट एक्झाम्पल कुठलं आहे, इक्वेशन दिलेलं आहे एक. v = at + b/t + c + v0 is dimensionally valid equation. Then obtain the dimensional formula for a, b and c where this v is velocity, t is time and v0 is the initial velocity. आपल्याला ए, बी आणि सी या 3 अननोन फिजिकल क्वांटिटीज आहेत की ज्याचे डायमेन्शन्स फाइंड करायचे आहेत. आता स्मॉल ए आपण ॲक्सेलरेशनसाठी वापरतो, पण इथं ए म्हणजे ॲक्सेलरेशन दिलेलं नाही. ए, बी आणि सी हे 3 वेगळ्याच कुठल्या तरी नवीन फिजिकल क्वांटिटीज आहेत ज्याचे डायमेन्शन्स आपल्याला फाइंड करायचे आहेत. हे खूप छान एक्झाम्पल आहे. हे जर सॉल्व केलं तर आपल्याला व्यवस्थित डायमेन्शन पूर्ण क्लिअर कळून जाईल. त्यासाठी आपण सुरुवातीला काय केलं आहे, तर दिलेलं इक्वेशन आहे तसं लिहिलेलं आहे. v = at + b/t + c + v0 लिहिलं. आपण डायमेन्शन शिकताना पाहिलेलं आहे की सेम फिजिकल क्वांटिटीज वेअर ॲडेड ऑर सबट्रॅक्टेड. आपल्याला v जर व्हेलॉसिटी दिला असेल तर a × t, v काय दिलेला आहे व्हेलॉसिटी, तर a × t ही जी पूर्ण कंबाईन क्वांटिटी आहे ती पण काय पाहिजे व्हेलॉसिटी. बरोबर. सेम b/t + c ही पण काय असली पाहिजे व्हेलॉसिटी.
नेक्स्ट व्ही इज इक्वल्स टू व्ही नॉट, ही पण काय असली पाहिजे व्हेलॉसिटी. आपण याला इक्वल लिहिलं आहे, पण हे इक्वल नाहीत ॲक्च्युअल. याचे डायमेन्शन्स सेम आहेत. म्हणजे जे व्हीचे डायमेन्शन असतील तेच ए इंटू टीचे पण पाहिजेत. जे व्हीचे डायमेन्शन्स आहेत तेच बी अपॉन टी प्लस सीचे पण पाहिजेत. आणि जे व्हीचे डायमेन्शन्स ते व्ही नॉटचे पाहिजेत. म्हणजेच काय, व्हेलॉसिटी इज इक्वल्स टू व्हेलॉसिटी प्लस व्हेलॉसिटी. ही पहिली स्टेप लिहिली आपण. आता नेक्स्ट स्टेप, कशाचे डायमेन्शन फाइंड करायचे आपल्याला, ए बी आणि सीचे. एचे डायमेन्शन फाइंड करण्यासाठी आपल्याला हे इक्वेशन यूज करायचं आहे, बीचे डायमेन्शन फाइंड करण्यासाठी हे इक्वेशन, आणि सीचे डायमेन्शन फाइंड करण्यासाठी पण सेम हेच इक्वेशन फाइंड करायचे. सगळ्यात पहिली स्टेप, एचे डायमेन्शन फाइंड करण्यासाठी टू फाइंड डायमेन्शन्स ऑफ ए, टू फाइंड द डायमेन्शन्स ऑफ ए. कुठलं इक्वेशन कन्सिडर केलं आपण, ए टी. व्ही इज इक्वल्स टू ए टी लिहिलं. यातलं व्ही म्हणजे काय दिलेलं आहे, व्हेलॉसिटी. ए फाइंड करायचं आहे, टी म्हणजे काय दिलेलं आहे, टाईम. आता ज्या क्वांटिटीज नोन आहेत त्याचे आपण डायमेन्शन्स लिहून घेऊ. सगळ्यात सुरुवातीला व्हीचे डायमेन्शन्स L1 M0 T-1, हे व्हेलॉसिटीचे डायमेन्शन्स इक्वल टू ए आहे तसा, कारण की एचे डायमेन्शन्स फाइंड करायचे आहेत. आणि नेक्स्ट टीचे डायमेन्शन्स आहेत L0 M0 T1, कारण की टाईम एक सिंगल फिजिकल क्वांटिटी, त्याचे T⁻⁴. आता हे दोन ब्रॅकेट कम्पेअर करायचे आहेत. मग हा इथं मल्टिप्लाय, इथून काय होईल, डिवाइड. देअरफॉर ए इज इक्वल्स टू L1 M0 T-1 डिवाइडेड बाय L0 M0 T1. आता डायरेक्ट स्टेप लिहिलेली, हा ब्रॅकेट इथून डिवाइड होईल आणि डिवाइड झालेली स्टेप डायरेक्ट आपण इथे लिहिलेली आहे. आता नेक्स्ट स्टेप काय करणार आपण, हा ब्रॅकेट डिनॉमिनेटरला आहे तो न्यूमरेटरला शिफ्ट करायचा. मग ए इज इक्वल्स टू L1 M0 T-1 आहे तसा राहील. नेक्स्ट हा जो ब्रॅकेट आहे तो वरती शिफ्ट झाल्यानंतर पॉवरचं साईन चेंज होतं. मग L-0 होईल इथं. -0 + 0 काहीच फरक पडणार नाही, 0च लिहिला आपण. M0 आणि टी काय होईल, -1. वरती गेलं पॉवरचं साईन काय झालं, चेंज झालं. आता बेसेस सेम आहेत, पॉवरची ॲडिशन करायची. एचे डायमेन्शन्स L1 + 0 M0 + 0 आणि T-1 मग एचे डायमेन्शन्स काय आले, L1 + 0 1, M0 + 0 0 आणि T-1 -2. आपण फर्स्ट एचे डायमेन्शन्स फाइंड केलेले आहेत आणि ते बहुतेक ॲक्सेलरेशनचे आलेले आहेत, मीटर/सेकंड². बरोबर, ॲक्सेलरेशनचे डायमेन्शन आलेले आहेत. नेक्स्ट सेकंड डायमेन्शन बीचे फाइंड करायचे आहेत. पण बीचे फाइंड करण्याच्या आधी आपण सीचे फाइंड करू, कारण त्यामुळे काय कारण आहे, इथं खाली एक ॲडिशनची टर्म आहे आणि आपण पाहिलेलं आहे सेम फिजिकल क्वांटिटीज वेअर ॲडेड ऑर सबट्रॅक्टेड. मग ती स्टेप आपण इथंच लिहू, इथं करू ती स्टेप आपण. टू फाइंड द डायमेन्शन ऑफ सी, टू फाइंड द डायमेन्शन ऑफ सी. आता एक माहिती आपल्याला की सेम फिजिकल क्वांटिटी आपण ॲड करू शकतो. हा इथं काय दिलेला आहे, टी प्लस सी दिलेला आहे. बरोबर, हे पूर्ण इक्वेशन नका लक्षात घेऊ, फक्त टी प्लस सी लक्षात घ्यायचं, टी प्लस सी. मग टाईममध्ये कुठली क्वांटिटी ॲड होऊ शकते, तर टाईममध्ये फक्त टाईमच ॲड होऊ शकतो. म्हणजे हा जर टाईम असेल तर सी पण काय असला पाहिजे, टाईमच असला पाहिजे. म्हणून सीचे डायमेन्शन्स काय आले, तर L0 M0 T1, कारण की सी इज नथिंग बट टाईम, कारण की टाईममध्ये फक्त टाईमच ॲड होऊ शकतो. म्हणून सीचे डायमेन्शन आपण डायरेक्टली लिहू शकतो L0 M0 T1. कळालं, सोपं होतं एकदम सीचे डायमेन्शन फाइंड करणं, कारण की टाईममध्ये टाईमच ॲड होऊ शकतो. आणि हे इक्वेशन कन्सिडर करताना बाकीचे इक्वेशन आपल्याला पाहायची गरज नाही, फक्त हे ॲडिशनची टर्म बघायची इथली, टाईममध्ये फक्त टाईम ॲड झाला. आता राहिले लास्ट काय, तर बीचे डायमेन्शन. बीचे डायमेन्शन फाइंड करण्यासाठी आपल्याला हे इक्वेशन परत घ्यावं लागेल. टू फाइंड डायमेन्शन्स ऑफ बी, सॉरी स्मॉल बी, डायमेन्शन्स ऑफ बी. कोणते इक्वेशन कन्सिडर करावं लागेल, व्ही इज इक्वल्स टू बी अपॉन टी प्लस सी. इथे इक्वलचं साईन आपण वापरतोय, पण इक्वल टू साईन म्हणजे टी न्यूमेरिकल व्हॅल्यू इक्वल नसेल, फक्त डायमेन्शन्स इक्वल आहेत. फक्त काय, डायमेन्शन्स इक्वल आहेत. व्हीचे डायमेन्शन्स L1 M0 T-1 आलं. नेक्स्ट बीचे डायमेन्शन्स फाइंड करायचे आलं.
नेक्स्ट तर टी प्लस सी आहे, मग टाईम प्लस टाईम, त्याचा आन्सर फायनली काय येतं तर टाईमच येतं. इथं ऑलरेडी आपण त्यावेळेस सांगितलेलं आहे की टाईम प्लस टाईम, टाईमचा स्क्वेअर घ्यायचा नाही. आता टाईमचे डायमेन्शन्स काय आहेत L0 M1 T1, सीचे डायमेन्शन्स काय आहेत L0 M1, वाटलंच लिहू आपण, टाईमचे डायमेन्शन्स काय आहेत L0 M0 T1 बरोबर, प्लस सीचे डायमेन्शन्स काय आहेत L0 M0 T1. एक स्टेप एक्स्ट्रा लिहिली आहे, पण इथं L0 M0 T2 होणार नाही, कारण की दोघांमध्ये मल्टिप्लिकेशन नाही. ब्रॅकेटमध्ये जर मल्टिप्लिकेशन असेल तर पॉवर्सची ॲडिशन होते. इथे ॲडिशन असल्यानंतर हा टाईम आहे आणि हा टाईम आहे, ज्याचं की आन्सर फक्त आणि फक्त टाईमच येतं. मग काय लिहिता येईल आपल्याला L1 M0 T-1 B अपॉन L0 M0 T1. इथं T2 येणार नाही, दोन्ही टाईम म्हणजे काय लिहिलं आपण फक्त सिंगल टाईम, कारण की टाईम प्लस टाईम इज इक्वल्स टू टाईम. आता हा ब्रॅकेट डिनॉमिनेटरला इथे मल्टिप्लाय होईल, L1 M0 T-1 L0 M0 T1 इज इक्वल्स टू B. आलं. आता बेसेस सेम, मल्टिप्लिकेशन आहे, पॉवर्सची काय होईल ॲडिशन. L1 प्लस 0 M0 प्लस 0 T-1 प्लस 1 इज इक्वल्स टू B. therefore B इज इक्वल्स टू L1 M0 T0, कारण की -1 + 1 काय झालेलं आहे 0 झालेलं आहे. हे काय झाले डायमेन्शन्स ऑफ B. कळलं. मग हे काय झालं तर टू फाइंड द डायमेन्शन्स ऑफ द अननोन फिजिकल क्वांटिटीज. हा पहिलाच यूज आहे टू चेक द करेक्टनेस ऑफ फिजिकल इक्वेशन, गिवन फिजिकल इक्वेशन. पण ऑलरेडी आपल्याला ती दिलेलं फिजिकल इक्वेशन करेक्ट दिलेलं आहे, मग त्याच्या अपोजिट आपण हे सॉल्व्ह केलेलं आहे. म्हणजे कुठला यूज आहे, पहिलाच यूज आहे टू चेक द करेक्टनेस ऑफ गिवन फिजिकल इक्वेशन. कळालं एक्झाम्पल.